आणि आता जळगावमधून एक हादरवणारी आणि संतापजनक बातमी। जळगाव जिल्ह्यातल्या जामनेरमधून धक्कादायक बातमी हाती येते। देऊळगाव कापूसवाडी परिसरात 40 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आले आहेत। महिलेवर तिच्या परिचयातल्या मित्रांच्या सोबतच हे अत्याचार करण्यात आले। 2 आरोपींनी या महिलेवर जबरदस्तीने सामूहिक अत्याचार केल्याची माहिती आहे। या महिलेसोबत हे दुष्कृत्य करताना यांनी काही मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केल्याचं सुद्धा कळतंय। या दोघांनी महिलेवरच्या अत्याचाराचा व्हिडिओ करून तो सोशल मीडियात व्हायरल करण्याची आधी धमकी दिली होती आणि लगेचच तो सोशल मीडियावर टाकला। यानंतर सगळेच जण हादरून गेले। या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे। पीडिता व तिचे परिचित मित्र हे ठाणावर्डीच्या जंगलात फत्तेपूरच्या हद्दीतून दिनांक 2 जून 2026 रोजी तिथे थांबले असताना यातील 2 आरोपितांनी अत्याचार केला। 2 आरोपितांनी त्याची व्हिडिओ शूटिंग केली आणि उर्वरित आरोपींनी पीडिता व तिच्या जो परिचित व्यक्ती आहे यांना दमदाटी केली आणि जो व्हिडिओ केलेला होता तो सोशल माध्यमामध्ये प्रसारित करण्यात आला। आज रोजी पीडिता यांनी जी तक्रार दिलेली आहे त्याप्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।